जिंकला तो चुकला आणि ठोकला तो या फायनलला जिंकला. कॅच मध्ये सगळी मॅच होती, कॅच मी पकडली पुढे जावा त्याच्यामुळे फायनल मध्ये गेलो आम्ही. ओ भाई खेळाडू असा एक नमस्कार मित्रांनो, मी प्रसांगले स्वागत करतो तुम्ही माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आहे दिवस दुसरा आणि फायनल दिवस आहे आज आमचा RPL चा. तर आज पण कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असं मला माहिती आहे. आणि आज बघा सकाळ सकाळी सामना चालू झालेला आहे आणि आपली गावकी पण चाललेली आहे हल्लो हल्लो करून सर्व पवेलियन मध्ये चाललेत. आणि आता बघूया फायनल कोणची आहे आणि कोणाची आहे. बघूया आता यांच्याकडे फ्रीज आहे असं वाटतोय. तिथे पण फ्रीज आहे, तिथे पण सर्व पोरं जमा झालेत. अर्धी गावकी तिकडे आहेत, अर्धी गावकी तिकडे आहेत आणि पहिलीच मॅच चालू झालेली आहे. मित्रांनो आपणास कसं वाटत आहे, आपणास कसं वाटत आहे, आपणास कसं वाटत आहे. आता दुःखद घटना झाली आमच्यासोबत. 2 ओव्हरीत 18 रन, 3 ओव्हरीत 52 रन, 2 बॉलर 1 ओव्हर टाकली. क्वालिफाय मॅच हारलेलो आहे आम्हाला असं वाटेल टी संदेश कामकर असतात तिथे इकडे यायचं आहे. व्यासपीठासमोर संदेश कामकर रडलं तरी समाधान नाही. मित्रांनो हरलेला आहे, दुःखातली आहे हरणारा संघ. आणि बघा हे पण हरले. तर कालपासून ते एवढे भारी खेळ होते आणि आज तर पूर्ण एकदम कसे तुम्ही हरलात. मित्रांनो बघा फायनलला गेलेली टीम, डायरेक्ट फायनलला गेले. डी कंपनी आणि दांडेकर. कॅच मध्ये सगळी मॅच होती, कॅच मी पकडली त्याच्यामुळे फायनल मध्ये गेलो आम्ही. ओ भाई खेळाडू असा एखादा काम 25 भाई झालेला आहे. मित्रांनो फायनल आता जस्ट थोड्या टायमात चालू होणार आहे. आता प्रीमियर लीग सध्या बघा तिकडे पण अर्धी गावकी तिकडे येते. माणगाव प्रीमियर लीग पर्यंत जावा आणि तिथून पुढे दांडेकर दोन्ही कंपनी आहेत. माणगाव प्रीमियर आज रात्री आहे, आज रात्री बाजा बजेगा सब में बटेगा. चलो 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 काय बोलते कंपनी काम आहे. किमान मोठा विजय या मॅच मध्ये आपल्या नावावरती. हा जल्लोष, हा मोठा उत्साह मैदानावरती साजरा होत असताना पाहायला मिळतंय. इथे मात्र पुषपही मारले जातात. काय सेलिब्रेशन तुम्ही विकेट वरती पाहताय. हा मोठा सेलिब्रेशन खेळपट्टीवरती. दांडेकर आणि इकडे मात्र डी कंपनी. ही एकच कंपनी मजबूत झाली आहे फायनलच्या मॅच मध्ये आणि 2 टीमचा जल्लोष मैदानावरती झाला. SD चे मास्टर झाला जिंकले. कुणाला सांगू नको आता शर्यतीला. जिंकला तो चुकला आणि ठोकला तो या फायनलला जिंकला. यावेळेला नाही 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 टीम धडाकेबाज दांडेकर या संघानं रुद्रवली प्रीमियर लीगच्या या भव्य आणि दिव्य 4थ्या पर्वावरती विजेता पदाचं नाव कोरलंय. अभिनंदन. तर मित्रांनो फायनली प्रीमियर लीग आपली संपलेली आहे आणि तुम्हाला मी सांगेल फायनल कोणी मारले आणि खूप डीजे विजय फुल डिंचाक मध्ये एकदम. आणि आम्ही तर पराभव झालाय. कोण कोण जिंकलाय फायनल कोणी मारले. आणि दुसरी डी कंपनी भाई तुम्हाला दाखवतो मी पुढे पुढे कसं कसं आहे. आणि आमचा पण 4था नंबर आलाय म्हणजे यांचा 4थाच ना, 4था नंबर आलाय. 4था नंबर वडा काय हे नाही. तर 2027 मध्ये आम्ही कमबॅक करू परत एकदा. चलो बाय.
उदय चांगल्या संघाकडून प्रतीक सुरू आहे. मी याला विनंती करेन की आपण बेस्ट बॅट्समन हा अवॉर्ड स्वीकारण्यासाठी मैदानात यायचं आहे, व्यासपीठासमोर यायचं आहे. टाळ्या वाजल्या पाहिजे प्रतीक सुर्वे यांसाठी की आपण चांगल्या प्रकारे 2 दिवस खेळला, चांगल्या प्रकारे फलंदाजी देखील केली. तसा बेस्ट बॅट्समन प्रतीक सुर्वे यांनी वैयक्तिक 99 धावा या ठोकल्या. वीर नक्कीच ज्याला मिळणार आहे हा फ्रीज, तर मी विनंती करेन की हा फ्रीज देखील इथं जरा समोर आणायचं, घेऊन यायचंय. कारण की ह्या फ्रीज वर खूप साऱ्या खेळाडूंची नजर होती, पण एकाच्याच नशिबात हा फ्रीज जाणार आहे आणि कदाचित तो गेला देखील आहे. फक्त आपल्याला इथे जाहीर करणं बाकी आहे. तर मी विनंती करेन चंद्रकांत दांडेकर, आपण मॅन ऑफ द सिरीजचा हा फ्रीज आणि ही ट्रॉफी सुपूर्त करायचे ज्यांनी 132 धावा ठोकल्या आणि वैयक्तिक 6 गडी देखील बाद केले, असा गणेश यादव डी कंपनी संघाचा कर्णधार गणेश चंद्रकांत यादव याला विनंती करेन की आपण खरंच या फ्रीज साठी खूप धावपळ केली, कुठे कुठे फिरलात आणि शेवटी फ्रीज आपल्या घरीच पोहोचला, त्याबद्दल खूप खूप अभिनंदन. टाळ्या झाल्या पाहिजे गणेश यादव यांच्यासाठी. थोडक्यात वाचला फ्रीज, थोडक्यात 2 रन कमी पडले. 2 रन कमी पडला. संघ कैलासवासी एकनाथ सांगले 11. मी सर्व खेळाडूंना आणि कर्णधारांना विनंती करेन की आपण आपली जी 4 क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती स्वीकारण्यासाठी यायचं आहे. व्यासपीठासमोर टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कैलासवासी एकनाथ सांगले 11 संघासाठी हा संघ होता 3ऱ्या सीझनचा 3ऱ्या पर्वाचा चॅम्पियन संघ आणि 4थ्या पर्वामध्ये डिफेंडिंग चॅम्पियन म्हणून नावावर बसला होता. मात्र चॅम्पियनशिप ही डिफेंड करू शकला नाही आणि 4th क्रमांकापर्यंत थांबावं लागलं. टाळ्या झाल्या पाहिजे कैलासवासी एकनाथ सांगले 11 संघासाठी. माझा काढा बरोबर. आपण हा चषक स्वीकारण्यासाठी व्यासपीठासमोर यायचं आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे श्री जगदंबा फायटर्स 11 संघासाठी. आणि श्री जगदंबा फायटर्स संघाचे जे संघ मालक आहेत त्यांनी आपल्या सर्व RPLच्या खेळाडूंना जेवणासाठी भोजनासाठी देखील आमंत्रित केलेलं आहे. हे इंदापूरच्या राहत्या घरात, तर त्याचा सुद्धा लाभ घ्यायचा आहे. डी कंपनी, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे डी कंपनीसाठी. पर्वत 14चा मानकरी म्हणजेच धडाकेबाज दांडेकर. मी सर्व खेळाडूंना विनंती करतो की आपण हा चषक स्वीकारण्यासाठी व्यासपीठासमोर यायचं आणि जोरदार डीजे आता थांबला नाही पाहिजे. मित्रांनो, तुम्ही इथं पहिला प्राइज बघितला असेल, धडाकेबाज दांडेकर. आणि सध्या इथं पण आमच्या फोटोशूट होतं. चेक बघा किती मोठा, चेक किती मोठा भेटला बघा आम्हाला. दाखव चेक बघा, डायरेक्ट बँकमध्ये घेऊन जायचं आहे. ही सध्या इथं फोटोशूट चालू आहे आपल्या टीमचा.
एकनाथ चांगले यांचा टीमचा फोटोशूट चालू आहे. काम 25 आहे भाई. मोठमोठे गार तर मित्रांनो फायनली आपली RPL संपलेली आहे आणि मजा पण खूप आली आणि मस्ती पण केली. पण ह्यावर्षी आमचा नंबर नाही आला आणि बोटा नंबर नाही आला तरी काय आला, मस्ती तर पण खूप केलेली आहे. तर तुम्हाला पण बघा माझा आजचा कसा वाटला ब्लॉग. एवढं तर काय दाखवायला भेटला नाही तर गडबडमध्ये सर्व होतं आणि मस्ती पण खूप केलेली. तर वाटा काय हरकत नाही, पण फायनल कोणी मारली ती तुम्ही पण बघा, बघितलेलं असेल, मला पण माहिती आहे. तर चला तर आता मी एंड करतो आहे ब्लॉग. चला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चला आणि स्वतःची काळजी घ्या. लव यू. बाय बाय.